पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि अध्यात्म, धर्म, मनुष्यता, सहजीवन, प्रेम, आनंद याविषयी उत्सुक आहोत. संतांना जर आपण विचारलं तर ते सांगतात की सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणजे सद्गुरु आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, मग इतरांची काय गणना आहे, असं का म्हणतात ते संत. आणि मग त्यांचा अनुभव जे व्यक्त करतात तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, या अनुभवापर्यंत ते जातात. या अनुभवापर्यंत ते कसे जातात, या अनुभवाला प्राप्त करण्याचा मार्ग कोणता, आणि तो मार्ग सद्गुरु आपल्या जवळ जिज्ञासा घेऊन आलेल्या मुमुक्षूला सांगतो. मग गुरु आणि सद्गुरु हे काय आहेत, या दोन शब्दामध्ये काय अंतर आहे. तर गुरु आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक मिळतात. काही आपल्या ज्ञानाने, काही सहकार्याने, काही मार्गदर्शनाने, काही प्रेरणेने अनेक गुरु आपल्या जीवनात कार्य करतात. पण सद्गुरु कोण? जो अनुभव देतो. गुरुही अनुभवच देतात, पण तो अनुभव ग्रथित असतो, कुठेतरी लिहिलेला, वाचलेला, ऐकलेला असतो. पण सद्गुरु जो अनुभव देतात तो प्रत्यक्ष असतो आणि प्रायोगिक असतो, काल्पनिक नव्हे. आणि हेच सद्गुरूचं महत्व आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्तीनाथांनी मला माझ्या हातावर निर्गुण ठेवलं, म्हणजे निर्गुणाचा मला साक्षात प्रत्यक्ष यथार्थ बोध दिला. तो बोध कसा, कोणता आहे, कसा होतो, याविषयी जो प्रायोगिक अनुभवयुक्त मार्गदर्शन करतो त्या ज्ञानाला सद्गुरु म्हणतात. सद्गुरु कोणा व्यक्तीचं नाव नव्हे, सद्गुरु त्या ज्ञानाचं, विज्ञानाचं नाव आहे. ज्या ज्ञान विज्ञान प्राप्त केल्याने विश्वरूप परमात्म्याचा परिचय होतो, दर्शन होते. परमात्म्याचं प्रत्यक्ष यथार्थ दर्शन करणाऱ्याला सद्गुरु म्हणतात. मग सद्गुरु असं काय सांगतात की जेणेकरून संत म्हणतात की भाग गेला क्षीण गेला, झाला अवघा आनंद, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. हा अनुभव कसा मिळतो? तर हा अनुभव सद्गुरु युक्तीद्वारे मिळतो. सद्गुरु युक्ती देतात. देवी देवता, ग्रंथ, पंथ, मत, संप्रदाय, विचारधारा, अनेक प्रकारचे हे जे खंड झालेले आहेत, या खंडांना समन्वयात म्हणजे ज्याला म्हणतो आपण की एकत्र करण्यासाठी, आणि सगुण काय, निर्गुण काय, साकार काय, निराकार काय, इतका आहे की परमात्मा आहे की नाही आहे, तर तो कसा आहे. मग त्या परमात्म्याविषयी अनेक प्रकारच्या कल्पना. तो आकाशामध्ये राहतो आणि मग तिथून तो सूत्र संचालित करतो. तर मग तिथे स्वर्ग आहे, नरक आहे, जन्नत आहे, जहन्नुम आहे. कितीतरी प्रकारच्या कल्पनांमध्ये विचरण करणारा हा जीवात्मा
ज्याला आनंदाचा अनुभव तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत तो कपोल कल्पित आणि पाखंड यांचा त्याग करून सत्यप्राप्तीची प्रखर अशी इच्छा, ज्याला मुमुक्षुत्व म्हणतात, ते प्राप्त करून जेव्हा तो येतो तेव्हा सद्गुरू त्याला सत्याचा प्रत्यक्ष दर्शन करवतात, प्रत्यक्ष अनुभव देतात. सद्गुरू काय सांगतात? सद्गुरू सांगतात की एका एका कणामध्ये तो परमात्मा आहे. हे सर्व ग्रंथ सांगतात. पण तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि तो साकार आहे का, निराकार आहे का? साकार आणि निराकार हे वेगळे असतात का? आणि या दोघांचा समन्वय कसा होतो? कितीतरी ठिकाणी हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. या ब्रह्मानुभवापर्यंत, या विश्वरूप परमात्म्याच्या प्रत्यक्ष यथार्थ दर्शनापर्यंत या जीवाची तगबग शांत होऊ शकत नाही. तोच सद्गुरू अनुभव देऊन या जीवाला संत महात्मे मुक्त करतात. तो उपदेश म्हणजेच सर्वांग योग आहे. आपल्या जवळ उपलब्ध सर्वांग म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 1 मन, बुद्धी आणि अहंकार, या 8 साधनांनी आपल्याला या विश्वाच्या सर्वांगाचा परिचय करायचा आहे. तो परिचय सद्गुरू युक्तीनं होतो. पंचज्ञानेंद्रियांनी आपल्याला पंचतन्मात्रा प्राप्त होतात. त्याला आपण पंचीकरण म्हणतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांच्यापासून आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या संवेदना प्राप्त होतात. सर्वत्र सगळीकडे आणि भेदभाव, पक्षपात रहित संपूर्ण विश्वामध्ये एका कणामध्ये आपल्याला शब्दस्पर्श, रूप, रस, गंधाचा अनुभव येतो. आणि ते अनुभव देणारे ज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ हे आहेत. पृथ्वीपासून नाक, आकाशापासून कान, त्वचेपासून वायूपासून त्वचा आणि पाण्यापासून जीभ आणि पृथ्वीपासून नाक आपल्याला प्राप्त झाले आहे. आणि आपण एका कणामध्ये प्रयोग करून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या रूपामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश उपस्थित आहे की नाही हे पाहू शकतो. त्यानंतर आपल्याकडे मन आहे. मन हे संकल्प विकल्पात्मक आहे. असं आहे का, तसं आहे, हे योग्य की ते योग्य, हे करू की ते करू, या प्रकारची चिकित्सा करणारं हे मन आहे. मन काय करतं? छानबीन करतं. आणि मग मन जेव्हा छानबीन करून निवृत्त होतं तेव्हा ते आपला निर्णय बुद्धीकडे सोपवतं. बुद्धी त्यावर निर्णय घेते काय करायचं आहे. त्याप्रमाणे सर्वप्रथम आम्ही मनाला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनाला कसं जाणता येईल? मन हे पंचज्ञानेंद्रियामध्ये व्याप्त आहे. ते सूक्ष्म आहे, ते दिसत नाही. जसं ज्ञानेंद्रियांना आपण हाताने निर्देशित करू शकतो तसं त्या मनाला करू शकत नाही. तर मग मनापर्यंत आपल्याला एखादी वस्तू पोचवावी लागेल, म्हणजे आपल्या लक्षात मनाचं स्वरूप कसं आहे हे ध्यानात येईल. त्यासाठी आपण प्रयोगासाठी साखरेचा खडा किंवा एखादा बत्ताशा समोर ठेवूया आणि मनोकल्पना सूक्ष्म करून या पिंडामध्ये जे आहे ते सर्वत्र आहे का याचा शोध घेऊ. मनाने आपल्याला 3 गुणाचा अनुभव येतो. जर आपण ही साखर म्हणजे तुपासोबत मिळवून खाल्ली तर आपल्याला शांती, तृप्ती याचा अनुभव येतो. याच साखरेला आपण पाण्यासोबत मिळवून
सेवन केलं, म्हणजे शरबत बनवून सेवन केलं तर आपल्याला पिताना तर आपली तहान भागते, पण नंतर सर्दी जुकाम होण्याचा परिणाम आपल्या समोर येतो. म्हणजे चांगलं आणि वाईट हा रजोगुण. आणि एखादी वस्तू सुरुवातीलाही वाईट, प्रयोगातही वाईट आणि परिणामातही वाईट जेव्हा सिद्ध होते तेव्हा आपण त्या वस्तूला तमोगुणी वस्तू किंवा तमोगुणी स्वभाव असं म्हणतो. म्हणजे मन हे त्रिगुणात्मक आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणामध्ये हे मन कार्य करत राहते. आणि या तीन गुणांमुळेच शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांना गती मिळाली आहे, यांचं परिवर्तन होत असते. त्यानंतर आपल्याकडे बुद्धी आहे. बुद्धीला आपण पाहिलं की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध जसे या ठोकळ्यामध्ये आहे तसेच माझ्यातही आहेत, सगळीकडे आहे, एका एका कणामध्ये आहे. प्रत्येक वस्तूमध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे असतातच, पण एक गुण प्रमुख असतो. आणि याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिय आणि एक मन यांनी आपण अनुभव घेतला, तो अष्टधा म्हणजेच प्रकृती. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हेच माझ्या प्रकृतीचे 8 अंग आहेत, असं भगवान श्रीकृष्णजी गीतेमध्ये सांगतात. ही प्रकृती म्हणजेच तो साकार सगुण परमात्मा, परमात्म्याचा स्वगुण स्वरूप म्हणजेच ही अष्टधा प्रकृती आहे. आणि या प्रकृतीचे 8 भाग आहेत: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. सत्वगुण हा बुद्धी बनला आहे आपल्यामध्ये, रजोगुण हे मन बनला आहे, आणि तमोगुण म्हणजे हा जीवात्मा, मी करणारा हा जीवात्मा अहंकार. याप्रमाणे आपण अष्टधा सगुण साकाराला जाणून घेतलं. यानंतर आपल्याजवळ बुद्धी आहे. बुद्धीला आपण विचारलं की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे साकार याच्याकरिताची वस्तू उपस्थित झाली का? तेव्हा ती बुद्धी सांगते नव्हे. याच्यामध्ये जी व्याप्त गोडी आहे, प्रियत्व आहे, त्याच्यामुळे या वस्तूचं या ठिकाणी अस्तित्व आहे. तर ही गोडी नुसती या साखरेच्या ढेकळामध्येच आहे का? तर जेव्हा आपण या दृष्टीनं पाहतो तर बुद्धी आपल्याला सांगते की या विश्वामध्ये एका एका कणामध्ये ते प्रियत्व, अस्तित्व उपस्थित आहे. प्रत्येक वस्तू प्रिय आहे. आता प्रिय नाही, पुढे प्रिय होते, पुढे प्रिय नाही, आता प्रिय होते. त्या प्रियत्वाच्या म्हणजे प्रमाणामध्ये कमी जास्त होते, पण प्रियत्व काही एका कणामधूनही सुटत नाही आणि परिवर्तन होत नाही. याप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये जे प्रियत्व आहे ते निर्गुण निराकार आत्मा आहे. त्याला नामाने जाणलं जातं. या ढेकळामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आणि चाहत जरूरत प्रियत्व रूप ती मिठास, गोडी उपस्थित आहे. आणि हे दोन्ही भाव वेगळे वेगळे केले जाऊ शकत नाही. साखरेच्या ठोकळ्यातून तुम्ही गोडी वेगळी करू शकत नाही आणि त्या गोडीपासून आकाराला वेगळं करू शकत नाही. म्हणजे निराकार आणि साकार त्या वस्तूचे 2 सापेक्ष भाव आहे. आणि या दोन्ही सगुण साकार, निर्गुण निराकार, जड चेतन या वादाला सोडविण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलं की कोणतीही वस्तू असो तिला नाम असते आणि नामाने वस्तू ओळखल्या जाते. वस्तूमध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही भावनांचा लय होतो. त्याला पुरुषोत्तम भाव असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णजी गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरहा सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते. म्हणजे 2 सगुण साकार भाव आणि निर्गुण निराकार भाव हे 2 ते अंतर्गत विभाग आहेत. आणि जो तिसरा भाव आहे पुरुषोत्तम तो म्हणजे नाम.
ते नाम म्हणजे वस्तूचा संपूर्ण बोध होता क्षणीच आपल्या हे लक्षात येतं की या वस्तूपासून सगुण साकार वेगळा करता येत नाही, या वस्तूमधून निर्गुण निराकार प्रियत्व वेगळं करता येत नाही, वस्तूचं नाम ही वस्तूची संबोधन संज्ञा आहे तेही वेगळं करता येत नाही, आणि या अनंत वस्तू एक एक कण मिळून सर्वत्र आणि संपूर्णतया जर याला नाव दिलं तर ते नाव विश्व होतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. सद्गुरूच्या चरणी ज्ञानेश्वर महाराज विश्वरूप परमात्म्याविषयी बोलत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. तुकाराम महाराजांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी, अणुरेणुया थोकडा तुका आकाशाय वडा, याप्रमाणे जीवभावनेने आपण क्षुल्लक आहोत, पण मी त्या शिवाचा अंश आहे या दृष्टीने जेव्हा आपण या विश्वाचा परिचय सद्गुरु युक्तीने करून घेतो तेव्हा मग आजी मी ब्रह्म पाहिले. ब्रह्म जाणताच हा जीव ब्रह्मरूप होताच, पण त्याला जागृती नव्हती. ती जागृती मिळताच हा जीव ब्रह्मपदाला प्राप्त करतो, आणि या ब्रह्मपदाला प्राप्त करण्यासाठीच जप तप अनेक साधन उपासना सर्व मनुष्य करत राहतो. पण आपला अहंकार न त्यागता पंथिक सांप्रदायिक विचारधारेमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतो आणि आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे ईश्वराची परमात्म्याची कल्पना हा जीव करत राहतो. याला सत्याचे दर्शन सद्गुरु युक्तीशिवाय होऊ शकत नाही. पूर्वपुण्य उदय झाल्याशिवाय सद्गुरूंची भेट होत नाही, आणि मनामध्ये मुमुक्षत्व सर्वांच्याच हृदयामध्ये तयार होत नाही. ते होण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा आपण सद्विचारांचा मार्ग धरून आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकडे आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करूया. याच सद्भावना आणि शुभेच्छासहित या अंकाला विराम देत आहोत. नर्मदे हर. सद्गुरु भगवान की जय. विश्वरूप परमात्मा की जय. ओम शांति शांति शांति.